हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. 17 मेच्या चालू घडामोडी लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन ऑफ द डे पाहू. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो? 16 मेला. हा दिवस युनेस्कोद्वारे साजरा केला जातो. हा दिवस 1960 पासून साजरा केला जातो. तर 1960 साली लेझरचे पहिले यशस्वी ऑपरेशन पार पडले होते. याचमुळे हा दिवस साजरा केला जातो. हे ऑपरेशन थिओडर मैमन यांनी केले होते. आता हा इम्पॉर्टंट डेवाला प्रश्न आहे. तर कालच आपण मे महिन्याचे सगळे महत्त्वाचे दिवस रिवाईज केलेत. ते तुम्ही आय बटनवर क्लिक करून एकदा रिवाईज करून घ्या. हा दिवस युनेस्कोद्वारे साजरा केला जातो. तर युनेस्कोबद्दल थोडं बोलू. युनेस्कोचा फुल फॉर्म आहे द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना 4 नोव्हेंबर 1946 साली झाली. हेडक्वार्टर आहे पॅरिस, फ्रान्स येथे. आणि याचे सध्याचे डायरेक्टर जनरल आहेत औड्रे अजुले. कोण? औड्रे अजुले. आता पुढचा प्रश्न पाहू. अलीकडेच कोणत्या राज्याने राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू करण्याची घोषणा केली? ते राज्य आहे छत्तीसगड. ही योजना 21 मे रोजी सुरू होईल. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेचा फायदा राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल. या योजनेअंतर्गत ऊस, कॉर्न आणि राईस पीक धारकांना एकरी 10,000 रुपये पगार म्हणून दिले जातील. तर तेलबिया व डाळींसाठी नोंदणीकृत क्षेत्राच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला जाईल. आता ऑप्शनमध्ये पहा तेलंगणा. तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना कशाची शेती करावी असे सांगणारे पहिले राज्य आहे. गुजरातने सुजलाम सुफलाम जलसंचार अभियानाचा 3रा टप्पा सुरू केला होता. हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिले. आता ही राजीव गांधी किसान न्याय योजना छत्तीसगडमध्ये सुरू होती. तर मॅपमध्ये पहा छत्तीसगड. राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल. राज्यपाल आहेत अनुसुया उईके. कोण? अनुसुया उईके. छत्तीसगडची स्थापना कधी झाली ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पाहू. अलीकडे जागतिक बँकेकडून भारताला कोविड-19 विशेष संरक्षण कार्यक्रमासाठी किती रुपये मदतीची मान्यता मिळाली आहे? $1 अब्ज. या निधीचा उपयोग गरीब तसेच कोविड-19मुळे रोजगार गेलेल्या व्यक्तींसाठी केला जाईल. या $1 अब्ज पैकी $550 दशलक्ष आंतरराष्ट्रीय विकास संघटनेद्वारे तर $220 दशलक्ष इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटद्वारे दिले जातील. आता हे कर्ज वर्ल्ड बँकद्वारे देण्यात येणार आहे. तर वर्ल्ड बँकेची स्थापना 1944 साली झाली. हिचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC येथे. अध्यक्ष आहे डेव्हिड मालपास. हिचे संस्थापक आहे जॉन मेनार्ड केन्स आणि हॅरी डेक्टस व्हाईट. NDBने देखील भारताला $1 अब्ज देण्याची घोषणा केली आहे. याबद्दल आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिले. ते तुम्ही राईट कॉर्नरला आय बटनवर क्लिक करून बघू शकता. आता पुढचा प्रश्न पाहू. कोणाद्वारे पश्चिम बंगालच्या प्रमुख पाटबंधारे प्रकल्पांना $145 दशलक्ष चे कर्ज देण्यात येणार आहे? तर AIIBद्वारे. AIIB म्हणजे काय? तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. ह्याची स्थापना 25 डिसेंबर 2015 साली झाली. हेडक्वार्टर आहे बीजिंग, चायना येथे. आणि अध्यक्ष आहेत जीन लिकुन. कोण? जीन लिकुन. आता या कर्जाचा मुख्य उद्देश काय आहे? तर पश्चिम बंगालमधील दामोदर खोऱ्याचा विकास करणे. हे कर्ज पश्चिम बंगालला मिळेल. तर मॅपमध्ये पहा पश्चिम बंगाल. ह्याची स्थापना 26 जानेवारी 1950 साली झाली. राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आहेत जगदीप धनकर. कोण? जगदीप धनकर. आता कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ते थोताथील B राधाकृष्णन. आता पुढे पाहू. केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी आदिवासी युवकांसाठी कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात केली? तर तो कार्यक्रम आहे गोल कार्यक्रम. हा कार्यक्रम फेसबुकच्या साहाय्याने सुरू करण्यात आला आहे. याद्वारे आदिवासी तरुणांना डिजिटल मोडमध्ये मार्गदर्शन केले जाईल. ऑप्शनमध्ये पहा प्राणवायू कार्यक्रम. हा कार्यक्रम बेंगलोर महानगरपालिकेने सुरू केला होता. स्वास्थ्यवायू हा एक व्हेंटिलेटर आहे. याची निर्मिती बेंगलोरमध्येच झाली. बेंगलोरच्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने याची निर्मिती केली. आता पुढचा प्रश्न पाहू. अलीकडेच भारतीय तटरक्षक दलात कोणते जहाज सेवेसाठी रुजू झाले आहे? तर ते जहाज आहे
ICGS सचेत. तर ICGS सचेत म्हणजेच काय, तर इंडियन कोस्ट गार्ड शिप सचेत. ICGS सचेत ही पहिलीच तटरक्षक दल ऑफशोअर पेट्रोल वेसल आहे. या जहाजाचे उद्घाटन डिजिटल माध्यमातून करण्यात आलं. याचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याद्वारे केले गेलं. तर ऑप्शनमध्ये पहा, इंटरसेप्टर बोट C-450 आणि इंटरसेप्टर बोट C-451 या दोन्ही बोटीचे अनावरण करण्यात आले. इथून एक प्रश्न लक्षात येतो की आपले सध्याचे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ कोण आहेत, तर ते आहेत ॲडमिरल करमवीर सिंग. तेही लक्षात ठेवा. आता पुढे पाहू. अलीकडेच कोणत्या संस्थेद्वारे लाईट कार्बन फॉर्मची निर्मिती करण्यात आली? ती संस्था आहे CSIR. CSIR म्हणजे काय, तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. काय, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. ह्याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 साली झाली. महासंचालक आहेत शेखर C. मंडे आणि हिचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. CSIRने लाईट कार्बन फोमची निर्मिती केली जो लीड बॅटरीची जागा घेईल. हा फोम बिनविषारी आहे आणि परवडणारा पण आहे. आता पुढे पाहू. युरोपमधील पहिला कोरोना व्हायरस मुक्त बनलेला देश कोणता? तो देश आहे स्लोवेनिया. कोरोना व्हायरसचा यशस्वीपणे अंत करणारा स्लोवेनिया हा युरोपमधील पहिला देश बनला आहे. तर मॅपमध्ये पहा स्लोवेनिया. राजधानी आहे लुझब्लाना, चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहे जेनेस जांजा. आता पुढे पाहू. अलीकडेच पश्चिम बंगाल सरकारने ग्रामीण भागातील लोकांसाठी एक योजना सुरू केली. तिचं नाव काय? त्या योजनेचं नाव आहे मतीर स्मृती. या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना फलोत्पादन तसेच मत्स्योत्पादन घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. वरील प्रश्नात आपण पश्चिम बंगालबद्दल बोललो आहे, त्यामुळे इथे वेगळी इन्फो द्यायची गरज नाही आहे. पुढे आपण पाहू. फेडरल बँकेने बँकेत थेट ठेवी ठेवण्याची सेवा देण्यासाठी कोणासोबत करार केला? तो करार केला आहे मनीग्रामसोबत. आता फेडरल बँकेने मनीग्रामसोबत करार केला. तर फेडरल बँकेचे MD आहेत श्याम श्रीनिवासन. हिचं हेडक्वार्टर आहे अलुवा केरळ येथे आणि मनीग्रामचे अध्यक्ष आहेत ॲलेक्स होम्स. ह्याची स्थापना 1988 साली झाली. आता या थेट खात्यामुळे काय होणार आहे, तर यामुळे भारतातील ग्राहकांना एक प्रभावी बँक क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार आहे आणि तसेच अनिवासी भारतीयांना देखील पैसे हस्तांतरित करण्यासाठी याची मदत होणार आहे. आता पुढं पाहू आपण. अलीकडेच डॉक्टर हर्षवर्धन यांनी कोविड-19 चाचणी मशीन देशाला समर्पित केले. तिचं नाव काय? तिचं नाव आहे कोबास 6800. सध्याचे आपले केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ही मशीन राष्ट्राला समर्पित केली. कोविडच्या चाचणीसाठी सरकारने विकत घेतलेलं हे पहिलंच मशीन आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पुढं पाहू. ॲडमिरल GM हिरानंदानी मेमोरियल रोलिंग ट्रॉफी 2020 कोणाला प्रदान करण्यात आली? तर लेफ्टनंट कमांडर अक्षय कुमार यांना. कोचीच्या मेरीटाईम वॉरफेअर सेंटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. तर ऑप्शनमध्ये ॲडमिरल करमवीर सिंग हे सध्या आपले नौदलाचे प्रमुख आहेत. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण 17 मेशी निगडीत सर्व चालू घडामोडींचा अभ्यास केला आहे व महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिस्कशनही केली आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.